कमळे मी काय म्हणतो, आज स्टेजवर अशी बोल की नाही, समधी हबकलीच पाहिजे बघ. आपल्या गावाकडे कसं तुझं कौतुक होत होतं तसंच इथं बी व्हायला पाहिजे. हा मी तर म्हणतोय आज सुट्टी घ्यायला नाही पाहिजे. आज नुसतं ओढायचं सोडायचं नाही. पण तू जिंकली पाहिजे. ती माकडी आणखी तिला तिचा माझं जिरव कमळे. तू नीट भाषण पाठ कर. तिला काय वाटलं माझा चष्मा घेतीस वय, तिला दाखवूनच दे कमळे. निंगे गप की ग, पाठांतर करू देणं झाल्यास. मी काय केलं आता, माझ्यावर काय झालं केस कायला. कमळे ऐक की. इथे काय करतोस? काय झाले माहितीये का, आज सकाळी सकाळी ना मला एक भविष्यकार भेटला होता. त्यानं मला काय सांगितलं, एका कार्यक्रमात जा म्हणजे तुला तुझी लाईफ पार्टनर भेटेल. तिचे केस सुद्धा ना असे गोल्डन कलरचे असतील असं तू म्हणाला, म्हणून मी इकडे असे शोध. अशी मुलगी ना तुला सर्कस मध्ये भेटेल, इथे नाही भेटणार. ठीक आहे रे, ठीक आहे, तुला असं वाटणारच ना. पण काय आहे माहितीये का मित्रा, त्या भविष्यकारावर ना माझा पूर्ण विश्वास आहे. माझी लाईफ पार्टनर मला इथेच भेटणार म्हणजे भेटणार. कळले का? तुम्ही तुमचे काम करा. काय म्हणत होत्या त्या इडियट? ती चष्मेश कमळीला म्हणत होती की जशी तू गावाला स्पीच देत होतीस तशीच दे आणि सगळ्यांना इम्प्रेस कर. हो यार, त्या कमळीचं काही सांगता येत नाही. लास्ट मोमेंटला काहीही करू शकते हा ती. व्हॉट डू यू मीन? शी इज बेटर दॅन मी? नो अनिका, मला तसं नव्हतं म्हणायचं. आय एम सॉरी. एनिवे ऐक आता, माझ्याकडे तुमच्यासाठी काम आहे. हा पेपरचा गोळा कचऱ्यात टाकून द्या. नको, कचरा नको. ती गावच्या त्यातही हात घालून काढेल. येव अब तू जाळून टाक. ठीक आहे? गो गेट लॉस ना. या ए तुम्ही दोघं कुठे चालले? कागद बसा खाली. ओके. ते ज्यूस दे आता. वाह, आणि काय नाईस आयडिया. ती कमळी गेली कुठे? गेली कुठे म्हणजे? मला माहित असेल, मी घेऊन फिरते ना तिला. तुला सांगितलंय ना काम, मग तू शोध ना. मला काय विचारतो? तिचं स्पीच संपण्याच्या आत हे काम झालं पाहिजे, कळलं? हो हो. मला काही गडबड नकोय. जा आता निघा. कमळे, ए कमळे, काय झालं ग? अशी मधनं सुटून इकडं कशाला आली आहेस आणि कुठं निघाली आहेस तू? निंगे, मी गावाकडं भाषण द्यायला जायचो की नाही, तेव्हा आया ना आबाचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडायचो ग. तेव्हा आबा डोसक्यावरती हात ठेवून म्हणायचं, घाबरायचं नाही, समोर येईल त्याला सामोरं जायचं आणि जिंकायचं. त्यांचे शब्द, त्यांची माया हीच मला खरी ताकद द्यायची. आय मला प्रेमानं हातावर चमचाभर दही साखर द्यायची. तीच मला बळ द्यायचं आणि मी ऊर फाटोच तर बोलायचो ग. खरं आज आबांची माया बी नाही आणि आईचं प्रेम बी नाही ग. मुंबईला आल्यापासून साधा फोन केलेला नाही आपण त्यांना. कमळे, मला कळतंय ग तुझी अवस्था काय झाली आहे ते. आपली स्पर्धा झाली ना की जाऊया की आपण फोन करायला. आपल्या कॅन्टीनच्या बाहेरच फोन आहे बघ. पण खरं आता वेळ भाषणाची झाली आहे, पहिले तिकडे जाऊया. चल निंगे, मी पाठदिशी जाऊन येतो, फोन करून येतो. अगं कमळे ऐक की, आपण फोन नंतर करूया कमळे, पहिले जाऊया. अरे एक्सक्यूज मी, कमळी तिथे कुठे चालली आहेस? ऑडिटोरियम इथे आहे. चला, परफॉर्मन्ससाठी उशीर होईल. कम. सर ऐका की, मला 2 मिनिटं द्या.
एक फोन करायचा आहे मला. कमळी अगं, आता तू फोन करायला बाहेर जाणार, मग परत आत येणार, खूप वेळ जाईल ह्याच्यात. ती बघ ती कमळी. अरे पण ती तर ऋषी सरांसोबत आहे. थांब थांब, त्यांना जाऊ दे, मग तिला बघूया. चल चल. चल चल, नंतर कर फोन. सर प्लीज सर, लय महत्वाचं आहे हो. बरं, एक काम कर, माझा फोन घे. सांग कोणाला फोन लावायचा आहे. माझ्या आबासनी. मला आबांनी तुमचा नंबर दिला होता. शांत हो. काय झालंय बंड्या, तू असा रडतोयस कशाला? कमळीचा आबा वारलं. कमळीला फोन लावून दिला आणि तिला आबा गेल्याचं कळलं तर ती आत्ताच्या आत्ता इथून निघून जाईल आणि परत इथे येणारच नाही. आबांची इच्छा होती तिने शिकावं, तिची स्वप्न पूर्ण करावीत. तुम्ही बंड्याच्या नंबरवरती फोन लावता का? 9325. कमळी, माझ्या फोनची बॅटरी जरा डेड झाली आहे. मी चार्ज करून ठेवतो. चल, तू परफॉर्मन्ससाठी रेडी हो, पटकन परफॉर्मन्स कर आणि मग कॉल कर ना. निंगी, ती जर का वेळेत पोहोचली नाही ना परफॉर्मन्ससाठी तर बाहेर पडेल ना ती कॉम्पिटिशनमधलं. नाही नाही सर, वही आणि पेन घेऊन आम्ही आलोच की. कमळे चल, पटकन. चल कमळे लवकर, नंतर करू फोन. चल. अरे बापरे, हे तर ज्यूसमध्ये पावडर मिक्स करतात. आणि कमळेला वाचवलं पाहिजे. थँक्यू सो मच. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. फॉर दोज हू डोंट नो मी ऋषी इनामदार, या कॉलेजच्या कल्चरल डिपार्टमेंटचा हेड. या नात्याने आज मी तुमच्या सगळ्यांचं फ्रेशर्स डे 2025 मध्ये स्वागत करतो. ज्या स्टुडंट्सनी आज कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलाय त्यांना सगळ्यांना ऑल द बेस्ट. एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. सगळ्यात पहिले इथे स्पीच कॉम्पिटिशन होईल, फॉलोड बाय डान्स कॉम्पिटिशन. तर अजिबात वेळ न वाया घालवता आपण स्पीच कॉम्पिटिशनला सुरुवात करूयात. लेट्स वेलकम ऑन स्टेज आवर फर्स्ट कंटेस्टंट करण चौधरी. एव्हरीवन. हाय, माझं नाव करण चौधरी आणि आजचा माझा विषय आहे एन्व्हायरमेंट, पर्यावरण. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरण म्हणजे काय. तर आपल्या सभोवताली ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये प्राणी, फुलं, पक्षी, इवन मानव, हे सर्व जे घटक आहेत यांचं मिळूनच पर्यावरण बनतं. वेण्या घातलेल्या 2 मुली येतील, त्यांना एक क्लास द्यायचे. हे 2 ग्लास त्या वेण्या घातलेल्या मुलींना द्यायचे. हा, येते लक्षात? या तुम्ही या. शाबास साहेबा. आता पुढची गंमत. चल. आई दमला असेल ना, ज्यूस घ्या. नाही नको आवाज. काय नको, 10 वेळा इकडं तिकडं करून पाक घशाला कोरड पडली. आणि तुला भाषण बी करायचं आहे ना व. आणि मग द्या दादा, घे घे. अगं कमळे घे, पिऊन टाक पटकन. 1 2 3 पी पटकन. नमस्कार, मी टिळक. मूळचा जन्माला जरी मुंबईला आलो असलो तरी आज मी माझ्या गावाबद्दल बोलणार, माझ्या कोकणाबद्दल बोलणार. रत्नागिरी जिल्ह्यातलं गावखडी माझं गाव, शहराच्या अगदी विरुद्ध. शांत, सुंदर आणि स्वच्छ अशी जागा. तुम्हाला सांगतो, म्हणतात ना कोकणची माणसं साधी भोळी, अगदी साधी भोळी प्रेमळ माझ्या गावची माणसं.
आणि ही सारी गंमत अनुभवायला मी यावर्षी सुद्धा गावी जाणार आहे आणि तुम्हा सगळ्यांना मी इन्व्हाइट सुद्धा करतोय. थँक्यू. खूप छान स्पीच दिला आता. ऑल राईट. काय ग काय झालं? निंगे अजून दुसऱ्यांची भाषणं सुरू आहे. माझा शेवटचा नंबर आहे. चल तोपर्यंत फोन करून ये. चल. काका 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 हे घ्या. आता हे 2 ग्लास त्या पिंकी आणि चिंकेला नेऊन द्यायचे. या 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 या. आता बघ ओ कसं पळत. चल आपण पळू. आता कमळीचं नाव पुकारलं आणि कमळी गायब. चल अनिकाला सांगूया आता झालं काम. आणि आता पुढचा कंटेस्टंट आहे शंभू सावंत. नमस्कार, माझं नाव शंभू. माझा विषय आहे, मी जर भारताचा पंतप्रधान झालो तर आपल्या भारत देशाला बलाढ्य देश बनवण्याचा मी प्रयत्न करेन. आपल्या देशाकडे कोणीच वाकड्या नजरेने बघू शकणार नाही. आपल्या भारतीय सैन्य दलाला मी शक्तिशाली सैन्य बनवण्याचा प्रयत्न करेन. कमळे, तू येळेत स्पर्धेला पोचली नाहीस तर तुला स्पर्धेतनं बाहेर काढलं जाणार आणि मग परत ती महामाया तुला चिडवायला मोकळी. निंगे माझा सगळ्यात शेवटचा नंबर आहे बघ. त्या महामायाचा नंबर बी झालेला नाही अजून. मला फोन करू दे, नाहीतर लक्ष नाही लागायचं माझं. दादा मला एक फोन करायचा आहे. नाव काय? कमळी मोहिते. करा. काय ग रिंग वाहिली आहे काय? होय खरं आहे, फोन नाही उचलत. अगं कमळे, काकी शेताकडे गेली असेल आणि फोन घरीच ठेवला असेल. कट झाला. थांब. हॅलो हॅलो. हॅलो. बोलायचं नाही तर फोन कशाला करतात? कमळे, कमळे काय झालं ग? निंगे आई संग बोलायची हिंमत नाही बघ माझी. तिचा आवाज वेगळाच वाटत होता ग, जणू ती एकटी पडली. कमळे, तू काळजी नको करूस. अगं आपल्या आबा आहेतच की काकी संग. चल तू. लेट्स वेलकम ऑन स्टेज अनिका महाजन. Come on, अनिका. अनिका 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 अनिका. Hello everyone. So, my idol is Alia Bhatt, my inspiration. She's so beautiful. आणि टॅलेंटचा पूर्ण खजाना आहे. ती कायम तिच्या युनिक रोल्स आणि थोडासा बोल्डनेसमुळे कायम सगळ्यांच्या चर्चेत राहिली आहे. पण ती फक्त एक खूप चांगली ऍक्टर नाही, तर ती खूप चांगली मॉम पण आहे. आणि तिने एंटरप्रेनर या तिच्या फील्डमध्ये पण खूप चांगलं नाव कमवलं आहे. आणि तिला कायम सगळ्यांनी नेपोटिझम, नेपोकिड म्हणून क्रिटिसाइज केलंय. बट शी हँडल्ड इट सो वेल, लाईक सो पॉझिटिव्हली. तिच्याकडून आपल्याला ना खूप शिकायला मिळतं आणि मी तर तिच्याकडून खूप काही शिकते. अँड आय थिंक मीच नाही, तुम्ही सगळ्यांनी पण तिच्याकडून शिकायला पाहिजे, कारण आहे तिच्याकडे खूप सारं शिकण्यासारखं.
कमळे गप हो बघू आता. मी तर म्हणतोय आजच्या स्पर्धेत पहिला नंबर आण आणि मग खुशखबर द्यायलाच आबासनी फोन कर. आणि मग बघ आबा आणि सरू काकी किती खुश होतील ते. आणि रिअल लाईफमध्ये पण तिने तिच्यासाठी तिचा बेस्ट आर निवडला, त्याच्याशी लग्न केलं. तसंच मला पण माझा बेस्ट आर पाहिजे. ॲज अ हजबंड. आणि बाकी आलिया भट बद्दल मी कायच बोलू. शी इज सो टॅलेंटेड. लाईक आय लव्ह हर. या दॅट इज इट. थँक्यू. माईक माईक. वेल, फ्रेशर्स पार्टीमध्ये स्टेजवर येऊन प्रत्येकाला बोलायची इच्छा असते, पण धाडस होत नाही. हा फ्रेशर्स डे आपण यासाठीच ठेवलाय की नवीन स्टुडंट्सना इथे येऊन त्यांची ओळख करून देता येईल, ओळख वाढवता येईल. मला आठवतंय माझ्या फ्रेशर्स पार्टीला मी गिटार वाजवलं होतं. अरे चला, इथे काय करताय? नेक्स्ट परफॉर्मन्स तुमचाच आहे. वय वय आलोच की. या लवकर. वय निंगे, अगं माझ्या भाषणाचा कागद कुठं आहे? मला काय माहित. तुला तर पाठ आहे ना मग. अगं पर सर आता पण गिटार वाजवा ना. नो सॉरी टू डिसअपॉइंट यू ऑल. मी अनफॉर्च्युनेटली आता स्टुडंट नाही आहे, आय एम अ फॅकल्टी हिअर. आणि आजची फ्रेशर्स पार्टी ही स्टुडंट्ससाठी आहे. ऑन दॅट नोट लेट्स वेलकम आवर नेक्स्ट कंटेस्टंट. ही कंटेस्टंट इथे येण्यासाठी, इथे या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केलेला आहे. खूप स्ट्रगल करून ती इथपर्यंत आलेली. प्लीज लेट्स वेलकम ऑन स्टेज कमळी मोहिते. लूजर 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 कमळी. लूजर 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 लूजर. कमळी येणार नाहीये. सेटल डाऊन प्लीज. लूजर 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 कमळी. लूजर. कमळी मोहिते प्लीज कम ऑन स्टेज. लूजर 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 लूजर. अरे हे तुम्ही काय करताय? चला ना, चल नाव आणून. चल 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 चल. कमळी. गॉड, टिपिकल. आणि माझ्या सासूला हिचा पोळका आला होता. बघितलंच राजा, याला म्हणतात संस्कार. पैशाने गरीब असेल ही मुलगी, पण आईवडिलांनी हिला एवढं मोठं संस्कारांचं धन दिलेलं आहे. आपली अनिका अशीच असती तर फार बरं झालं असतं. लूजर 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 कमळी. लूजर लूजर.